नमस्कार, मी शशिकांत क्षीरसागर. आज आपण रहिमतपूर नगर परिषदेसंदर्भात राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व व सरदार बाबासाहेब माने यांच्या वारसदार स्वभावव्यक्ती चित्रलेखा माने कदमताई यांच्याशी या संदर्भात आज आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार ताई साहेब. नमस्कार. आज रहिमतपूर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातलेली आहे. त्या संदर्भात आपण राज्याच्या महिला राज्य उपाध्यक्ष म्हणून राज्यभर काम करताय. नगर परिषदेची निवडणूक ही आज रहिमतपूरमध्ये संपन्न होते आणि त्यामुळं तुम्ही जो आजपर्यंत इतर पक्षांमध्ये सुद्धा फार मोठी कामं केलेली आहेत आणि तुम्ही भाजपमध्ये तुम्हाला राज्याचं पद मिळालं. तर भाजपमध्ये काम करत असताना रहिमतपूरमध्ये आणि राज्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला, त्याबद्दल तुम्हाला काय अनुभव आला, काय वाटतंय त्याबद्दल जरा थोडंसं आम्हाला त्याबद्दल तुम्ही सांगावं. एक महत्त्वाची माझ्याकडे गोष्ट ही आहे की पक्षनिष्ठा. पक्ष कोणताही असो तिथं निष्ठा ठेवून राहणं, या ब्रीदवाक्य घेऊनच मी पुढे चालते असं तुम्ही म्हणा. त्यामुळे या अगोदर पण पक्षांमध्ये काम केले, तिथं देखील कुठलाही स्वार्थ न ठेवता फक्त पक्ष आणि जे आपले नेते असतील त्यांचा सन्मान ठेवून त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करत राहणं आणि पक्ष वाढवणं हा माझा आजपर्यंतचा कायमचा उद्देश होता. आता आज मी भारतीय जनता पक्षामध्ये काम करते. तसं ऑफिशियली बघितलं तर 2.5-3 वर्ष काम करते, पण जवळजवळ 8 ते 10 वर्ष भारतीय जनता पक्षाशी मी कनेक्टेड आहे, त्यांच्या विचारांशी कनेक्टेड आहे. कारण ज्या वेळेला 14 साली मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यानंतर एक वेगळीच लाट आली, त्या लाटेसाठी नाही पण त्यांचे एकूण विचार, त्यांची कार्यप्रणाली, या सगळ्या गोष्टी पाहून मी त्याच वेळेला भारावलेले होते. आणि साधारण त्यानंतर काही वर्षात अशा काही गोष्टी आल्या की मला भारतीय जनता पक्षाकडं त्या पक्षात नसताना मी गेले, काही कामानिमित्त गेले. आणि ती जी कामं होती, सामाजिक कामं होती, माझ्या गावची कामं होती, मला वैशिष्ट्य त्या लोकांचं सांगावं असं वाटलं की मला कधीच त्यांनी विचारलं नाही की तुम्ही कुठल्या पक्षातून आला. आणि हे न विचारता एक 5-6 महिने मी यासाठी मंत्रालय वगैरे सगळ्या फेऱ्या केल्या. पण तुम्ही कुठल्या पक्षातला हा विचारही न करता या लोकांनी माझ्या गावची काही सामाजिक कामं करून दिली. त्या वेळेपासून मी आणखी जास्त कनेक्ट झाले. आणि आजचं बघता तर मी सक्रिय आहे पूर्णपणे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची विचारधारा, मोदीजींची विचारधारा, हे सगळं बघता ज्या वेळेला मी महिलांमध्ये फिरले ना, म्हणजे पक्षामार्फत, त्यावेळेला मी महिलांचं प्रेम बघितलं, त्यांचा उत्साह बघितला आणि तरुणाई कशी झुकलेली आहे भारतीय जनता पक्षाकडे, हे सगळं बघितलं. त्यावेळेला नक्कीच वाटलं की एक वेगळी विचारधारा घेऊन चाललेला हा पक्ष आहे आणि आपण या पक्षाशी एकनिष्ठ राहणं हे आपल्याला फार गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीत आजपर्यंत माझी ही वाटचाल चालू आहे. मला वाटतं ताई, तुम्ही शांतपणानं जाणीव आहे मला याची की तुम्ही राजकारणात काम करता, शिक्षण क्षेत्रात काम करता. नगरपालिकेमध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर तुमचे काही नगरसेवक काम करत होते. त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक मिळाली नाही किंवा तुमची कामं झाली नाही. उदाहरणार्थ आरोग्याविषयीचं रहिमतपुरात फार मोठं अडचणी शहरामध्ये निर्माण झाल्या. त्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल की बाबा की त्यावेळेस त्या 5 वर्षामध्ये काय अडचणी निर्माण झाल्या किंवा काही कामं राहिली? असं आहे की त्यावेळी माझ्या काही कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार, कारण ज्या वेळेला मी अनेक वर्ष समाजकारण राजकारणामध्ये आहे, तुमच्या शांतपणे या प्रश्नाला मी नक्की मिळेल. मी शांतपणे खरंच चालते. म्हणजे मी फार उगीच मला काही मिळावं, मला द्यावं त्यासाठी अस्वस्थ हे मला कधी होत नाही. पण एक नक्की आहे की जे माझे 4 कार्यकर्ते त्यांच्यासाठी मात्र मला असं वाटत असतं की नाही, आज ह्यांना काहीतरी मिळायला पाहिजे.
त्या उद्देशाने गेल्या 5 वर्षामध्ये ज्यावेळेला आम्ही सत्तेमध्ये आलो, बरोबर. इतरांबरोबर आलो, त्याच्यावर मला म्हणजे माझा स्वभाव नाही की कोणावर काही विनाकारण टीका टिप्पणी करावी. बरोबर. कसं असतं, ज्याच्या हातामध्ये सत्ता आली तो माणूस आपल्या आपल्या विचाराने पुढे जातो, आपल्याला योग्य आहे ते करत राहतो. काही डावललं जाणं, काही न उचललं जाणं हे राजकारण चालतं. त्याच्यामुळं मला काही त्याच्यावर फार मोठी नाराजी नाहीये. आरोग्यासंदर्भात मला एवढं पण सांगायचं हा. की रेहमतपूरमध्ये आजपर्यंत एकही आयसीयूचं हॉस्पिटल निर्माण झालं नाही. अगदी अगदी खरं. हा प्रश्न विकास झाला, पण हा विकास असा आरोग्याचा झाला का, या संदर्भात मी तुम्हाला खरं तर मला प्रश्न विचारायचा होता तुम्हाला. नाही, आरोग्याच्या दृष्टीने तुमचा इतका चांगला प्रश्न आहे हा. कारण रेहमतपूर एवढी जुनी आमची नगरपालिका आहे आणि तिथं आज अक्षरशः हार्टचे पेशंट धडपडत तिथपर्यंत सातारा किंवा कोरेगावला न्यायचे, रस्त्यात मध्ये त्यांचा प्राण जातो. हे प्रत्येक नागरिकाला भेडसावणारी ही समस्या आहे. त्या दृष्टीने खरंच काही केलं गेलं नाही. म्हणजे अनेक गोष्टी माझं म्हणणं आहे आरोग्याशी अनेक निगडीत आहेत. म्हणजे स्वच्छता असेल, पाणी पुरवठा असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या आरोग्याशी निगडीत या सगळ्या गोष्टी आहेत. त्या देखील मला वाटत नाही की त्या पद्धतीमध्ये आजपर्यंत केल्या गेलेल्या आहेत. ऍक्च्युअल हॉस्पिटलच्या सुविधा तर ह्या कधीच पाहिजे होत्या इथं आपल्याकडे. पण त्या दृष्टीने कसं असते, प्रत्येकाची एक विचार करण्याची एक गोष्ट असते. एक नक्की आहे की रेहमतपूरमध्ये मोठमोठ्या काही बिल्डिंग्स बांधल्या गेल्या, काही प्रोजेक्ट्स दाखवले गेले, केले गेले. पण मला माझ्यासारख्या एक सामाजिक जीवनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला सतत असं वाटत जातं की या प्रोजेक्टचा उपयोग किती झाला. आज कोट्यावधी रुपये जर आपण ह्याच्यामध्ये टाकत असू किंवा लक्षावधी रुपये टाकत असू, तर त्या प्रोजेक्टचा उपयोग देखील आपल्या समाजाला व्हायला पाहिजे. तो झाला नाही ही मात्र माझ्या मनामध्ये खूप खंत होऊन राहिलेली आहे. त्यातला राजकीय अनुभव तुम्हाला काय आला की काही कार्यकर्ते तुमचे तसेच त्या 5 वर्षात तुमच्या बरोबर होते आणि पुन्हा तिथंच कार्यरत राहिले, याचं कारण काय आहे? असं हे शेवट असं आहे की हे राजकारण आहे. राजकारण असं म्हणतात की सरळ नसतं, पण राजकारणामध्ये सरळ असणारी मी एक व्यक्ती. मग त्या दृष्टीने ज्यांनी ज्यांनी राजकारण खेळलं ते खेळलं गेलं आणि काही लोक आमच्या बरोबर राहिले नाही. पण याच्यात एक आनंद आहे की इतरही काही जण आपल्या बरोबर आले, हा पण एक आनंद आहे ना. शांत राहण्याचा काही तोटा तुम्हाला राजकारणात वाटू शकतो का? आता राज्यभर किंवा जिल्हाभर अशी चर्चा होती की भाजपचं तिकीट ताईसाहेबांनाच मिळेल किंवा चित्रलेखा माणिकांनाच मिळेल. मग आपण राजकारणात शांत राहण्याचा हा तोटा आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण काय त्याबद्दल तुमचं मत काय? मी शांतपेक्षा थोडंसं समंजसपणा जास्त दाखवते असं मला वाटतं आणि त्यामुळं कदाचित काही अन्याय होऊ शकतात, झाली असतील. काही माझ्या लोकांना असं वाटतं, कारण मी आता रेहमतपूरमध्ये फिरते त्यावेळेला खूप लोकांना हे वाटत असतं की ताई, त्यांचा प्रश्न आहे, ताई तुम्ही का नाही? तर मी आज एवढंच सांगते की मी असेन तिथं असेल, मी पक्षासाठी कुठं ना कुठेतरी असेल, पण आज जर माझ्या योगदानाने आज माझ्या भारतीय जनता पार्टीला जर यश मिळणार असेल तर पहिल्यांदा मी ते बघेन आणि त्या उद्देशाने मी इथं काम करते. एक तुम्ही म्हटला की शांत म्हणजे मी स्वतःच्या बाबतीत आहे, तसं मला देखील बऱ्यापैकी ॲग्रेसिव्हली काम करता येतं. पण आपल्याला एक संस्कार आहेत, त्या दृष्टीने मी त्या विषयात जात नाही. जिथं काही विषय तसे असतील तिथे ॲग्रेसिव्हली नक्की काम माझ्याकडून होईल. बरोबर आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आज आपण बघितलं मागच्या निवडणुकीमध्ये की सह्याद्री कारखान्याची निवडणूक या ठिकाणी झाली. त्यामुळे जरी ती पक्षीय पातळीवर झाली नसली तरी सुद्धा भाजपाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे होते. तीच परिस्थिती रेहमतपूरमध्ये होईल असं लोकांना वाटत होतं. पण ते एकत्रित करण्याचं किंवा त्याबद्दल तुम्ही आज राज्यावर काम करता का, हा संदर्भ राज्यावर तुम्ही सांगितला का, किंवा असं भविष्यात भाजपमध्ये होऊ नये असे या संदर्भात काही नियोजन पक्षाच्या दृष्टीने तुम्ही केलंय का? असं त्याबद्दल तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं? हा जो विषय आहे त्या वेळेला कारखान्यासाठी जी मंडळी उभी राहिली भारतीय जनता पक्षामधून, त्यांची ती विचार प्रणाली त्या वेळेला तशी असावी. एक नक्की आहे की भाजप दुभंगलं जावं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीच आवडणार नाही. त्यामुळं तो झाला, हा विषय झाला. पण आज एक नक्की आहे की सगळे एकत्र करण्यासाठी मी देखील भरपूर प्रयत्न वरपर्यंत केलेले आहेत. कारण ज्या वेळेला माझा कराड उत्तर जर दुभंगला गेला तर मग
भारतीय जनता पक्षाला कुठेही तोटा होऊ नये ही माझी सतत भूमिका होती. त्या पद्धतीत मी छोटे कार्य करते, पण माझे काही जे प्रयत्न आहेत ते मी केले. तसेच मी रहिमतपूरसाठी पण केले की रहिमतपूरमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येकजण एकत्रित यावा यासाठी मी मनापासून हे प्रयत्न केले आणि त्याला यश आलेलं आहे. कैलासवासी बाबासाहेब माने, सरदार बाबासाहेब माने यांचा वारसा तुम्हाला आहे आणि बरेच वेळा नगर परिषदेमध्ये असताना किंवा नगर परिषदेमध्ये नसताना सुद्धा तुम्ही स्मारक व्हावं म्हणून हा फार मोठा प्रयत्न केला होता. मध्यंतरी मंत्री आले होते आपल्याकडे शेला, त्यांनी सुद्धा आपल्याला संस्कृती मंत्री सांगितलं होतं की आपण स्मारकासाठी प्रयत्न करूया. पण 5 वर्ष तुम्ही सत्तेत असताना नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवून आपले नगरसेवक ते टक्के होते, त्यावेळेस स्मारक होणं गरजेचं होतं. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय खंत वाटते किंवा काय मत आहे तुमचं? स्वर्गीय बाबासाहेब माने यांचं रहमतपूर आणि संपूर्ण भागासाठीचं योगदान प्रत्येक जण जाणत असतो. कारण ह्या रहमतपूरमध्ये ज्या वेळेला ते आले त्यावेळेला इथे ना रस्ते, ना पाणी, ना सांडपाण्याची व्यवस्था, गाव दुभंगलेलं होतं, नाही वीज, अशी परिस्थिती त्यावेळेला होती. तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी हे काम केलं की रहमतपूरमध्ये ह्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या सगळ्या बाबासाहेब मानेंनी निर्माण केल्या. त्यानंतरचं तुम्ही विचारलं म्हणून मला नक्कीच सांगावं असं वाटेल की ज्या वेळेला हा कॅनल, हा आपशिंगपासून नागझरीपर्यंतचा जो होता कॅनल, त्यावेळेला वसंतराव दादा पाटील होते. तर त्यावेळेला त्यांच्याकडून झगडून हा कॅनल बाबासाहेब मानेंनी करून घेतला आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांनाच माहिती की आजूबाजूची जी जमीन आहे ती सुजलाम सुफलाम होण्यासाठी त्यांचे नक्कीच प्रयत्न होते. आता ही जर अशी व्यक्ती असेल, ती आपलं सगळं कार्यक्षेत्र सोडून, आपलं तिथलं संस्थानिक जीवन सोडून आज गावच्या विकासासाठी इथं आली किंवा भागाच्या विकासासाठी इथं आली. आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांनी त्यांना इथं आणलं की तुमच्यामध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या इथं आपल्या भागासाठी तुम्ही करा. ते तेवढा विश्वास ठेवून इथं आले. राजकारणातलं यश अपयश हा त्या वेळेच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर मला नाही बोलायचं. पण अशा व्यक्तीचं स्मारक हे त्याच वेळेला व्हायला पाहिजे होतं. त्यासाठी काही लोकांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केलेले होते. आणि ते स्मारक म्हणून पण नाही, फक्त एक त्यांचं चौकामध्ये एक छोटंसं आयलँड असावं, त्याला एक नाव असावं, इतकं साधी छोटीशी मागणी होती माझ्या कार्यकर्त्यांची. पण ती पण त्यावेळेच्या सत्ताधीशांनी होऊ नाही दिली. आणि मग असं आहे की मी असताना का नाही झालं, तर विचार हे बदलत नाहीत, व्यक्ती तीच असते, विचार हे बदलत नाहीत, हे त्याचं कारण आहे. आणि आपण जे म्हणाल आता की आशिष शेलार साहेबांनी किंवा इव्हन बावनकुळे साहेब होते त्यावेळेला या मातीमध्ये जन्मलेली जी मुलगी होती ती मुलगी बडोद्याची राणी झाली. महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आई जमनाबाई राणी साहेब ह्या आपल्या गावातल्या, आणि मग ह्या गावाला त्या अशा मातेचं, त्या आपल्या मुलीचा का अभिमान नसावा, हे मला या काही वर्षात खूप मनाला खंत वाटणारी गोष्ट होती. आणि त्याच्यासाठी मी झगडते की या रहमतपूर नगरीमध्ये आज बाबासाहेब माने तर प्रश्नच नाही, त्यांनी आयुष्य इथं घालवलं, पण ही छोट्याची मोठी झालेली इथं छोटीशी मुलगी माने घराण्यातली ती आज एवढी राणी झाली आणि तिने ते बडोदा संस्थान वाचवण्याचं काम केलं. तर त्या आमच्या या मान्यांच्या कन्येचं पण इथं स्मारक होत नाही, ही खंत होती आणि ती मी या लोकांना बोलून दाखवलेली होती. मला असं वाटतंय पण भारतीय जनता पक्षाने हे सगळं लक्षात घेईल आणि ह्या ज्या गोष्टी राहिलेल्या आहेत ह्या नक्की करून घेईल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट आणखी तुम्हाला विचारायची होती की आज महिलांच्या मध्ये तुम्ही काम करताय राज्यामध्ये, मगाशी सुद्धा मी तुम्हाला त्या संदर्भात सांगितलं, किंवा आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना एकत्रित आणण्याचं काम तुम्ही करताय. नगर परिषदेमध्ये झालं, पण इतर निवडणुकीत सुद्धा त्या पद्धतीनं होईल का, त्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करणार का की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील किंवा अशा घटनेमध्ये सुद्धा भाजप एकत्र राहील का? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार घोरपडे यांची तुम्हाला प्रत्येक या कामामध्ये मदत होती का?
असं आहे की मला असं वाटतं जेव्हा अशी काही आपल्यातलीच मंडळी मान्यवर पदावर जातात त्यावेळेला त्यांचं कर्तव्य असतं की आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सहकार्य करणं. आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत किंवा मी एक पदाधिकारी महिलांची असेल तरी देखील त्यांचं ते कर्तव्य आहे की दोघांनी मदत करणं. आणि मला नाही वाटत की का नाही मदत करावी. त्यामुळे ज्यावेळेला काही सामाजिक काम आम्ही घेऊन जातो किंवा विकासाच्या दृष्टीने काही पाऊल उचलतो त्यावेळेला नक्की मला वाटतं की आमदार म्हणून त्यांची जयकुमार गोरे आहेत, आमचे खासदार उदयनराजे भोसले आहेत, शिवेंद्रराजे आहेत किंवा आमचे अतुल बाबा आहेत, ही सगळी मंडळी शेवटी भारतीय जनता पक्षासाठी झटणारी मंडळी आहेत. मला असं वाटतं की त्यांची नक्कीच मदत म्हणजे या गावच्या विकासासाठी व्हायला पाहिजे आणि होईल. आता महायुती म्हणून तुम्ही लढता, महायुतीतने शिवसेना शिंदे गट बाजूला झाला, याचा काही विजयावर परिणाम होईल का? तुमचं काय मत आहे? असं आहे की रहमतपूरमध्ये माझ्या मते भारतीय जनता पक्षाचा जास्त बोलबाला आहे. त्यामुळे एक नंबरचा पक्ष जसा आपला देशामध्ये भारतीय जनता पक्ष आहे तसा आमच्या रहमतपूरमध्ये पण हाच पक्ष आहे. दुसऱ्या कुठल्या पक्षाला कमी अधिक लेखणं हे मला योग्य नाही वाटणार. पण तरी देखील मला नाही वाटत की याचा काही परिणाम रहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीवर होईल. होणार नाही. आता ज्या प्रभाग 20 आहेत, प्रभाग 20 मध्ये की असं म्हटलं जातं चर्चा आहे लोकांच्या मध्ये की रहमतपूर शहराचं राजकारण भावकीवर चालतं, उमेदवारी भावकीवर निर्माण पक्ष करतात आणि त्या संदर्भात तशा उमेदवारी आता निर्माण झालेल्या आहेत, भाजपच्या असू देत नाही तर राष्ट्रवादीच्या असू देत. या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल, काय बोलता येईल? आज खरं तसं बघता मी फार पुढारलेल्या विचाराची व्यक्ती आहे. म्हणजे नावं, आडनावं, भावकी, समाज ह्याच्या पुढं मला या घराने संस्कार दिलेले आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा विषय कधीच कुठं कसल्याच गावामध्ये व्हायला नाही पाहिजे. आणि तुम्हाला याला जोडून नक्की म्हणेन मी कधी काळी ज्यावेळेला थोडंसं जातीपाती मानल्या जात होत्या त्यावेळेला ज्यावेळेला बाबासाहेब माने माझे वडील काका सगळे इथं आले त्यावेळेला काही लोकांच्या अडचणी खूप होत्या. म्हणजे गावकुसाबाहेर राहणारी जी मंडळी आहेत त्यांच्या खरंच अडचणी होत्या. म्हणजे जसं म्हणतात की नाही की सगळे जुने थोर समाज सुधारक त्यांनी या समाजासाठी खूप काही काम केलं. त्यावेळेला इथं घरामध्ये पाणी आणायला पाणी घ्यायला देखील ही सगळी मंडळी यायची. म्हणजे हा विचार किती मोठा होता. आज आम्ही लहानाचे मोठं या घरामध्ये ज्यावेळेला झालो त्यामुळे सगळ्या समाजाचे लोक इथं म्हणजे आम्हाला जीव घालणारी बाई वेगळ्या समाजाची असायची, इथं स्वच्छता करणारा माणूस वेगळ्या समाजाचा. त्यामुळं आम्ही त्या वातावरणात मोठं झालेलं आहे. त्यामुळे मला नाही म्हणजे ठीक आहे भावकी किंवा आपले वाडे यांच्याबद्दल प्रेम असणं नक्की आहे कारण ते साहजिक आहे. पण राजकारणासाठी त्याचा वापर करणं मला अयोग्य वाटतं. बरोबर आहे. आणि इथून पुढे तुमचं नियोजन काय असेल शहराबद्दल? आज तुम्ही पार्टी प्रमुख भाजपचे नेतृत्व म्हणून नगर परिषद लढवत आहे, जाहीरनाम्यात तुम्ही देत असाल, परंतु तुमचं स्वतःचं मत त्याबद्दल काय की बाबा मी नगर परिषद ताब्यात आल्यानंतर या पद्धतीनं माझं शहराबद्दलचं नियोजन आहे काय? ते नक्कीच तुम्ही म्हणताय तसं जाहीरनाम्यामध्ये हे सगळंच समोर येईल. अर्थात जाहीरनामे हे म्हणजे वास्तवामध्ये यावेत ही माझी नेहमी भूमिका असते. मागे काही वर्ष ज्या वेळेला निवडणुकांमध्ये मी भाषणं द्यायचे त्यावेळेला जाहीरनामे एक साधारण 20 वगैरे असतील तर 20 मधले एखादं दुसरं पूर्णत्वाला आलेलं असायचं. त्यामुळे जाहीरनाम्यापेक्षा ना आज जे आपल्याकडं इथं गरज आहे म्हणजे ज्या काही प्रोजेक्ट्स होतील ते समाजोपयोगी होतील, ते धुळखात पडणारे किंवा समाजाचा पैसा बर्बाद करणारे हे नक्की होणार नाही. दुसरा विषय आपल्याकडं रहमतपूर तसं शेतीप्रधान आता गाव झालेलं आहे. इथं शिक्षण खूप छान आहे, मुलं क्वालिफाईड होत आहेत, चांगली होत आहेत आणि बाहेर जात आहेत सगळी बरीचशी जी इथं आहेत, काही ग्रॅज्युएट आहेत किंवा BSc ॲग्री आहेत, त्या लोकांनी खूप छान शेती मुलं करायला लागलेली आहेत. म्हणजे चांगली आधुनिक शेती हे करायला लागले. त्या दृष्टीने काही इथं होणं गरजेचं आहे की त्या मुलांना मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने म्हणजे शेतकऱ्यांना.
त्या दृष्टीने काही होण्याचं गरज आहे. मी असे मोठमोठे प्रोजेक्ट्स नाही सांगणार की हे होणार ते होणार, पण हे एक गरजेचं वाटतं. जी मधली महिला आहे ना, म्हणजे एक आहे की मी स्वतःला पण त्या बाबतीत कमी समजेन, पण ज्या वेळेला सर्वार्थाने सत्ता येईल त्यावेळेला आपण काही काम करू शकतो असं मला वाटतंय. तर जी मधली महिला याचा अर्थ जी नोकरदार आहे आणि जी रोजंदारीवर जाते, त्याच्यामध्ये एक महिला वर्ग आहे की तो महिला वर्ग पूर्ण घरामध्ये रिकामा आहे. अनेक महिलांची मागणी होते आणि महिलांमध्ये काय होतं, म्हणजे आमच्या रहमतपूरमध्ये म्हणजे बऱ्यापैकी घोषा पद्धती पूर्वीपासून होती. मी 30 वर्षापूर्वी इथं आले, पहिली 5 वर्ष सोडली तर तिथून मी सगळ्या महिलांना बाहेर काढली आणि मला तो आनंद आहे की महिला निदान समाजात यायला लागली, जायला लागली, बोलायला लागली, सामाजिक सेवेमध्ये काम करायला लागली, हे सगळे. पण मग ह्या महिला नुसतं सामाजिक काम करून पुढं काय, त्यांनाही अर्थार्जनाचं साधन पाहिजे आहे. आज नक्कीच आमचं शासन 1500 रुपये प्रत्येक महिलेला देते, म्हणजे ही खूप आर्थिक सक्षम करण्याचं हे चांगलं लक्षण आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या हाताला जर तसं काम मिळालं, यासाठी मला असं वाटतं की सर्वांनी मिळून हे काही मी एकटी करायची महिला उद्योग उभे करण्याचा दृष्टिकोन. म्हणजे महिला उद्योग आणि आमच्या मुलांना म्हणजे शेतकरी जे लोक आहेत त्यांच्यासाठी जरा काही ॲडव्हान्स शेतीच्या दृष्टीने अजून काही करता येईल, तसे काही प्रोजेक्ट राबवता येतात का, असं मला हे 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटतात. तिसरी एक गोष्ट, जे वयोवृद्ध लोक आहेत ना सगळी, म्हणजे खरंच आहेत, एक साधारण 70 नंतर माणूस एकटा पडतो. असे खूप पुरुष स्त्री वर्ग आमच्या गावात असणार जे सगळीकडेच असतात. त्यांच्यासाठी थोडंसं आज आपल्याला काहीतरी पाहिजे की त्यांना गप्पा गोष्टी करता याव्यात. एक साधं छोटंसं नाना नानी पार्क जरी असेल तर ती लोक तिथे एकत्रित येऊ शकतात, ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा होऊ शकतो, थोडंसं तरुणाईने त्यांच्यासाठी काही वेळ द्यावा किंवा आमच्या महिला काही रिकाम्या असतील त्यांनी द्यावा, असं काही. म्हणजे हे सामाजिक आहे, पण मला ही गोष्टी खूप आवडतात की अख्ख्या समाज त्याने जरा समाधानी होईल. आता जे भविष्यात तुम्ही विजयाची खात्री बाळगलीच आहे नगर परिषदेमध्ये, परंतु अशी एखादी कोर कमिटी नेमली की बाबा नगर परिषदेवर भाजपाची, की आपण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, की जेणेकरून विकास कामं होणार आहेत त्या विकास कामावर नगरसेवकांच्यावर पक्षाचं काहीतरी नियंत्रण असावं, अशा पद्धतीचं पक्षाचं काही शहराबद्दलचं काही नियोजन आहे की जेणेकरून पुढे भविष्यात कामकाज करण्यासाठी? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण सगळीकडेच हे केलं जात नाही. कारण एकदा नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडून आले की ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. पण आता म्हणजे आज म्हणाल तर त्याचं तसं नियोजन नाही, पण मला असं वाटतं की हा मुद्दा धरून पक्ष पातळीवर थोडेसे काही वरिष्ठ मंडळी की ज्यांना ही विजन आहे, तशी काही आपण म्हणजे तुमच्या प्रश्नाला आधारूनच मी सांगते की उलट मला फार आवडला हा प्रश्न आणि आपण ते करावं असं मला वाटतं. आपण पक्षाकडून मी नक्की जरूर हा विषय मांडेल. तुम्ही रहमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात आहात. आतापर्यंत तुम्ही परवा पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की नेतृत्व ताईसाहेबांचं किंवा चित्रलेखा माणिकांचं आहे. तर तुमच्या पक्षांतर्गत जी नाराजी होती ती नाराजी दूर झाली का? आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस तुम्ही होता ती काही नगरसेवक तुमच्याबरोबर होते, त्या नगरसेवकांना काही उमेदवारी आता मिळाल्या राष्ट्रवादी पक्षातून, तर त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? एक नाराजीविषयी तुम्ही विचारलं की पक्षामधली नाराजी नव्हे पण पक्षांतर्गत थोडीशी नाराजी, हा विषय सगळीकडे राहतोच. पण नाराजी वैयक्तिक माझी नाही, पण ज्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती की मला तिकीट मिळायला पाहिजे, मी निवडणूक लढवायला पाहिजे, थोडीशी नाराजी त्यांच्या मनात असू शकते. ती काही दिवसात ती नाराजी आम्ही दूर केलेली आहे आणि प्रत्येक जण अगदी सक्षमपणे जे आहे तो उमेदवार स्वतः आहे म्हणून काम करतो. दुसरा प्रश्न तुमचा हा होता की पहिल्यांदा ज्या वेळेला राष्ट्रवादीच्या पॅनल बरोबर आम्ही गेलो होतो त्यावेळेचे काही लोक तुमच्याबरोबर आमच्याबरोबर राहिले नाहीत. अर्थात हा त्यांचाच प्रश्न आहे, म्हणजे न राहायचं कारणही काही नाही. ते का गेले, कशासाठी गेले, हा ज्याचा त्याला प्रश्न आहे त्याचा, पण गेले हे तर गेले. पण एक आहे की साऱ्या समाजाने, रहमतपूरच्या नागरिकांनी प्रत्येकाने बघितलेलं आहे सगळं, की जे काही संबंध असतात आपले ऋणानुबंध असतात, आणखी काही गोष्टी असतात, त्या बघितलेल्या आहेत.
त्यावेळेला अशा व्यक्तीने कुठं जाणं आणि कुठून तरी उभं राहणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. हं. आणि त्यामुळं सर्वांनी बघितलेलं आहे, ते त्या त्या उमेदवाराला त्याची योग्य ती जागा दाखवतील याची मला खात्री आहे. आज तुम्ही दिलखुलासपणे आज मुलाखत दिली. उत्स्फूर्तपणे सगळ्या शहराबद्दलचे काही प्रश्न आम्हाला या ठिकाणी तुम्ही सांगितल्या. आणि खरोखर भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये, समाज क्षेत्रामध्ये अग्रेसर आहातच, पण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही भविष्यात अग्रेसर राहाल, जेणेकरून तुमच्या या सर्व विचारावरून आम्हाला या ठिकाणी समजते. तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.